मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची होणार बैठक, तर उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. भाजपने सदस्य नोंदणीत रचलाय नवा इतिहास. महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य नोंदणी पूर्ण, तर 1.5 कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप हा पहिला पक्ष. अमित गोरखे आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. मंगेशकर रुग्णालयाने सादर केलेला अहवाल खोटा, असा भाजप आमदार अमित गोरखेंचा दावा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून बँकांची तपासणी सुरू. रत्नागिरी जिल्हा प्रमुखांची कार्यकर्त्यांसह बँकांमध्ये धडक. बँकेत असलेल्या इतर भाषांमधील पोस्टर्स यावेळी काढून टाकलेत. तसेच मराठी भाषेत पोस्टर लावण्यासाठी आणि मराठी भाषेत संवाद साधण्यासाठी अल्टिमेट दिलाय. बोरिवलीतील व्यापाऱ्यांसाठी मनसेकडून मराठीची शाळा. मोक्ष प्लाझा मॉलमध्ये भरणार मनसेची शाळा. मॉलमध्ये मोठा बोर्ड लावून देणार मराठीचे धडे. सांगलीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावर मनसेची धडक. मराठीचा वापर होत नसल्याचा मनसेचा आरोप. अधिकाऱ्यांना धारेवर धरत करण्यात आले तर निदर्शने. उल्हासनगरमध्ये विद्युत सेवादाहिनीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन. अंत्यसंस्कारास लाकडांचा वापर कमी करण्यासाठी विद्युत दाहिनीची मागणी. साताऱ्यात उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलेल्या औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात खोट्या नोटांचा पाऊस. यावेळी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले देखील उपस्थित होते. मालेगावात अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मंत्री दादाजी भुसे यांनी साधलाय शेतकऱ्यांशी संवाद. संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई करून देण्याचे आदेश. मीरा भाईंदर महापालिकातर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज भाईंदर पूर्वेच्या बाळासाहेब ठाकरे उद्यानात विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता आणि पर्यावरण विषयक चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिर्डीत आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात. पहिल्या दिवशी शेकडो पालख्या साईंच्या शिर्डीत दाखल. तसंच रामनवमी निमित्तानं साईबाबांचं मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार. रामनवमी निमित्त मुंबईहून निघालेल्या पालख्या नाशिक शहरातील द्वारका या परिसरात 20व्यासाठी थांबतात. यंदा या पालख्यांचं 30वं वर्ष. पालखीसोबत येणाऱ्या भाविकांचं स्वागत आणि सेवा करण्यात येते. रामनवमीपर्यंत या पालख्या शिर्डीमध्ये पोहोचतात. योगी आदित्यनाथ बलारामपूर दौऱ्यावर. पाटण मंदिरात देवीचं दर्शन घेतलंय, तर दर्शनानंतर गायींना चारा देखील दिलाय. दिल्लीतील गुफावाला मंदिरात महाअष्टमी नवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी. देवीच्या मंदिरात सकाळपासून भाविकांच्या दूरपर्यंत रांगा. चैत्र नवरात्रीचा 8वा दिवस. अयोध्येतील पटेश्वरी देवी मंदिरात नवरात्रीचा उत्सव. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. नवी दिल्लीतील छतरपूर येथील श्री आद्य कात्यायनी शक्तीपीठ मंदिरात पहाटेची आरती. आज नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीची पूजा. चैत्र नवरात्रीचा उत्साह. अलोपी देवी मंदिरात मातेचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची मातेच्या दरबारात हजेरी. वाराणसीमध्ये अनोखी नवरात्र परंपरा. मणिकर्णिका घाटावर नगर वधू नृत्य सादर. ठाण्यातील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्री उत्सव. या निमित्त जांभळी नाका शिवाजी महाराज मैदान येथे रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न. सांगलीच्या किर्लोस्कर वाडी येथील मायप्पा यात्रा संपन्न. हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे, तर धनगर समाजाच्या वतीनं या यात्रेचं आयोजन. कल्याण डोंबिवलीत आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांनी नागरिकांची महत्त्वाची बैठक. रॅली मार्गातील अडथळे, ध्वनी यंत्रणा यासंबंधी अडचणी यावेळी आंबेडकर अनुयायांनी मांडल्यात. पोलिसांकडून अडचणी दूर करण्याचं आश्वासन.
नांदेडच्या वाडी पुयडमध्ये दत्तात्रय व्यायामशाळेच्या वतीनं कुस्ती स्पर्धेचं आयोजन. कुस्ती स्पर्धेत 11,51,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. यवतमाळमध्ये रामनवमी शोभायात्रेत भारतीय संस्कृती आणि लोक परंपरेचं दर्शन होणार आहे. 90हून अधिक पालख्या शोभायात्रेत सहभागी होणार. जम्मू काश्मीरमध्ये नवरात्रीचा उत्साह. जम्मू काश्मीरमधील वैष्णव देवी मंदिरात दूरपर्यंत भाविकांच्या रांगा. देवीचा गाभारा फुलांनी सजवलाय. मध्य रेल्वेच्या मेन आणि ट्रान्स हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते 4 पर्यंत ब्लॉक असणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच हमालीची सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार. पोर्टर ऑन कॉल ही सुविधा सुरू. सध्या ही सेवा वापी आणि वलसाड स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रवाशांकडून 21,35,291 रुपयांचा दंड वसूल केला. एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी मोहीम. हिंगोलीच्या महावीर नगर भागातील विद्युत टिप्पी जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित. 2 दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना मोठा त्रास. तर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. नागपूरमध्ये रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वात काढण्यात आला हा रूट मार्च. या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांकडून विशेष खबरदारी. पैठण तालुक्यात पाणी टंचाई. 24 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. नवी मुंबईमध्ये वाहतूक विभागाकडून विशेष मोहिमेचं आयोजन. या मोहिमेअंतर्गत वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी 1039 वाहनं आणि नो पार्किंगमध्ये उभी करणाऱ्या 409 वाहनांवर कठोर कारवाई. उल्हासनगरमध्ये विविध ठिकाणी झाडे उन्मळली आहेत. अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं गाड्यांच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाकडून झाडांच्या फांद्या बाजूला करण्यात आल्या. धाराशिवमध्ये संत गोरोखा बाबा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा प्रश्न थेट राज्य सरकारच्या दरबारात. 2 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे. बदलापूरमध्ये सांडपाणी वाहून नेणारी वाहनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाण्याचे मोठे फवारे. तर रस्त्यांवर वाहत असलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास. रायगडमध्ये अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वीटभट्टीच्या नुकसानीला शासनाने मदत करावी. रायगडमधील वीटभट्टी व्यावसायिकांची मागणी. लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळीचा फळबागांना फटका. भाजीपाल्याचंही काही ठिकाणी नुकसान. तर पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी आहे. वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे हळद, बिजवाई, कांदा आणि ज्वारी पिकांचा फटका. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली असून नुकसानग्रस्त पिकांचं तातडीने पंचनामे मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनच्या दरात वाढ. तब्बल 6 महिन्यानंतर 4,600 रुपयांवर. मात्र आता पुन्हा दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्याची आशा आहे. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या हळदीची आवक. रिसोड बाजारात हळदीला 15,475 रुपये भाव. तर गटूट हळदीला 14,310 रुपये क्विंटल पर्यंतचा भाव आहे. इंदापूर तालुक्यात सध्या कलिंगडाचा हंगाम सुरू. अगदी 5 ते 6 रुपये प्रति किलो या दराने व्यापारी शेतकऱ्यांकडून कलिंगडाची खरेदी. त्यामुळे एका शेतकऱ्याने स्वतःच्या कारमधून केली कलिंगडाची विक्री. पैठण तालुक्यात सीसीआयकडून 1,32,400 क्विंटल कापसाची खरेदी. तर 7,521 रुपये प्रति क्विंटलचा सर्वोच्च दर शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पैठण बाजार समितीचे सचिव यांनी दिली आहे. खरबी येथे आयपीएल ऑनलाईन सट्टा घेणाऱ्यांवर छापा. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल. तर भंडारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. साकोली येथे शॉर्ट सर्किटमुळे गोठ्यात आग लागल्याने 10 म्हशी होरपळल्या. तर म्हशींवर पशुवैद्यकीय डॉक्टरकडून उपचार सुरू आहेत. त्यामुळे महावितरण यांनी आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
बदलापुरात नवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीमधील एकाला अटक, वनविभागाच्या सतर्कतेमुळे करण्यात आली अटक. कोल्हापूरमध्ये कामगाराने मारला मालकाच्या तिजोरीवर डल्ला. पोलिसांकडून चोराचा 48 तासात छडा. चोरट्याच्याकडून 9,80,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे. सायन पनवेल मार्गावर 3 गाड्यांची एकमेकांना धडक. नेरूळ येथील SBI कॉलनी जवळ घडलाय अपघात. अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय. बदलापुरात खैरांच्या झाडांची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना वनविभागाकडून अटक करण्यात आली आहे, तर न्यायालयाने आरोपींना सुनावली आहे 5 दिवसांची पोलीस कोठडी. उल्हासनगरमध्ये 2 दुचाकींची एकमेकांना जोरदार धडक. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय, तर अपघातात दोघांना गंभीर दुखापत. वाघाच्या हल्ल्यात मोहफुल वेचणाऱ्याचा मृत्यू. ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील ही घटना आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. पुण्यातील कर्वेनगर काकडे सिटी जवळील उड्डाणपुलावर कारचा अपघात. उड्डाणपुलावर गाडी झाली आहे पलटी. छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षाला अचानक आग लागली आहे. सीएनजी रिक्षाला आग लागताच शेजारी असणारी रिक्षा देखील जळाली आहे, तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटील याला नाशिकहून ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे. सुरेंद्र पाटीलकडून घटस्फोटित महिलेवर करण्यात आला होता अत्याचार, तर डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मूर्तिजापूर तालुक्यातील हातगावमध्ये एका शेतकरी कुटुंबाच्या घरी रात्रीच्या सुमारास दरोडा टाकल्यानंतर घरमालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. जालन्यात तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गोदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदगाव पेठमध्ये 40 किलो गांजा जप्त. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई आहे. वाशिम शहरात कर्कश आवाज करणाऱ्या 17 गाड्यांवर कारवाई. शहर वाहतूक पोलिसांची कारवाई आहे. धाराशिवमध्ये शेळ्या राखण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराचा जीवघेणा हल्ला, तर शेतकरी गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात बिबट्याचा वावर. बिबट्याने गुरे शेळ्या मारल्याने परिसरात भीतीचं वातावरण. नवी मुंबईमध्ये आढळलेल्या दुर्मिळ सापाला सर्पमित्राकडून जीवनदान. सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं जीवनदान. सायन पनवेल मार्गावर उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या डंपरची धडक. या भीषण अपघातात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. धुळ्यात गांजा तस्करीचं पुन्हा. शिरपूर कनेक्शन 4 चाकी वाहनातील गांजा पोलिसांनी पकडलाय, तर 6,82,000 रुपये किमतीचा 31 किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केलाय. मीरा भाईंदरच्या मॅक्सेस मॉल परिसरात सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर आणि दुचाकीचा अपघात. अपघातीत दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय. भिवंडीमध्ये 6,20,160 रुपयांचा गुटखा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.